एका बाजूला 80हून अधिक सशस्त्र इंग्रज पोलीस, दुसऱ्या बाजूला फक्त एकच तरुण क्रांतिकारक. गोळ्यांचा अक्षरशः पाऊस पडत होता. इंग्रज अधिकाऱ्यांना खात्री होती की हा लढा काही मिनिटातच संपेल. पण पुढील 32 मिनिटात जे घडलं त्यानं संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरून गेलं. एकटा तरुण इतक्या अचूक नेमानं गोळ्या झाडत होता की प्रशिक्षित इंग्रज अधिकारीही जीव वाचवण्यासाठी झाडामागे लपले. हजारो नागरिक श्वास रोखून हा थरार पाहत होते. आणि जेव्हा त्या योद्ध्याच्या पिस्तुलात फक्त एकच गोळी उरली, तेव्हा त्यानं असा निर्णय घेतला की ज्यामुळे तो इतिहासात कायमचा अमर झाला. त्या तरुणाचं नाव होतं चंद्रशेखर आझाद. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील त्या शेवटच्या काही तासांची, प्रत्येक भारतीयाच्या अंगावरती शहारे आणणारी, हृदय पिळवटून टाकणारी आणि देशभक्तीनं भारून टाकणारी सत्यकथा. शेवटपर्यंत नक्की वाचा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कारण ही केवळ एका क्रांतिकारकाच्या मृत्यूची कथा नाही, तर आझाद म्हणून जगलेल्या आणि आझाद म्हणूनच अमर झालेल्या एका सिंहहृदयी योद्ध्याच्या अखेरची लढाई आहे. ब्रिटिश सरकारच्या फाईलमध्ये त्यांचं नाव होतं भारतातील सर्वात धोकादायक क्रांतिकारक. त्याला पकडण्यासाठी 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. हजारो पोलीस त्यांच्या शोधात होते. पण ते कधी साधू बनून त्यांच्या समोरून निसटायचे, तर कधी जंगलात नेमबाजीचा सराव करून सहकाऱ्यांना थक्क करायचे, तर कधी स्वतःच्या डोक्यावरच्या बक्षिसावरती विनोद करायचे. आणि शेवटी त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की आज जवळपास शतक उलटूनही प्रत्येक भारतीय अभिमानानं त्यांचं नाव घेतो. चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनातील प्रत्येक घटना म्हणजे धैर्य, चातुर्य, त्याग आणि देशप्रेमाचा जिवंत इतिहास आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग इतके रोमहर्षक आहेत की ते एखाद्या चित्रपटालाही लाजवतील. पण हे सर्व प्रसंग वास्तवात घडले होते. सन 1921चं वर्ष. देशात महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाची हाक दिली होती. स्वातंत्र्याची ज्योत देशभर पसरली होती. मध्य प्रदेशातील भाभरा या छोट्याशा गावातून आलेला अवघा 15 वर्षांचा एक मुलगा बनारसच्या रस्त्यावरती आंदोलनात सहभागी झाला होता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, उलट इंग्रजांविरुद्धचा संताप जळत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये उभं केलं. न्यायाधीशांना वाटलं हा लहान मुलगा आहे, हा घाबरेल, माफी मागेल आणि घरी जाईल. पण त्यानं पहिलाच प्रश्न विचारला, तुझं नाव काय? त्या मुलाने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, आझाद. न्यायाधीश चिडला. पुन्हा विचारलं, वडिलांचं नाव? उत्तर आलं, स्वातंत्र्य. तिसरा प्रश्न होता, राहतोस कुठे? क्षणाचाही विलंब न करता मुलगा म्हणाला, जेलखाना. संपूर्ण न्यायालयात काही क्षण स्तब्ध झालं. न्यायाधीश संतापानं लालबुंद झाला. त्यानं त्या मुलाला 15 फटक्यांची शिक्षा सुनावली. त्या काळी फटक्यांची शिक्षा अत्यंत क्रूर मानली जात असे. प्रत्येक फटक्यानं पाठ सोलली जात असे, रक्त वाहू लागे आणि मोठमोठी माणसेही वेदनेनं ओरडत. पण त्या दिवशी वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. पहिला फटका बसला. मुलाच्या तोंडून आवाज आला, भारत माता की जय. दुसरा फटका, वंदे मातरम. तिसरा, भारत माता की जय. असं करत 15 फटके पूर्ण झाले. त्याच्या पाठीवरनं रक्त वाहत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरती वेदनेपेक्षा अभिमान दिसत होता. त्या दिवसानंतर देशानं त्याला त्याच्या खऱ्या नावानं नव्हे, तर चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखायला सुरुवात केली. त्या एका घटनेनं त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलला. आता तो फक्त एक विद्यार्थी नव्हता,
तो ब्रिटिश सत्तेचा कट्टर शत्रू बनला होता. सन 1931 साल भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा सर्वात अस्थिर काळ. एका बाजूला गांधी आर्विन करारामुळे देशामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसऱ्या बाजूला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे संपूर्ण देश संतापानं पेटून उठला होता. या तिघांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सेनापती, क्रांतीचे निर्भय योद्धा पंडित चंद्रशेखर आझाद. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फाशी थांबावी यासाठी आझाद यांनी अनेक मार्गांचा अवलंब केला होता. दुर्गा भाभी आणि सुशीला दिदी यांना गांधीजींकडे पाठवण्यात आले होते. गांधीजींनी व्हॉइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्याशी या विषयावरती चर्चा केली होती, पण त्यातून कोणताही ठोस परिणाम झाला नाही. आझाद यांना वाटत होतं की देशभरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन अधिक ठाम भूमिका घेणं आवश्यक होतं. या अपयशामुळे ते अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आपल्या विश्वासू क्रांतिकारक सहकाऱ्यांना अलाहाबाद येथे बोलावले. 25 फेब्रुवारी 1931 रोजी सुशीला दिदी दिल्लीहून अलाहाबादला पोचल्या. इतर क्रांतिकारकही एकामागून एक आले. मात्र त्याच दिवशी काही सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की वीरभद्र नावाचा एक व्यक्तीही त्याच रेल्वेनं आला आहे. त्याच्यावरती संशय व्यक्त करण्यात आला. ही माहिती आझाद यांच्यापर्यंत पोचली, पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, मी कोणालाही घाबरत नाही. त्यांना कदाचित कल्पनाही नव्हती की हा संशय पुढील काही तासात वास्तव ठरणार होता. दरम्यान ब्रिटिश गुप्तचर विभागानेही आपली जाळी घट्ट विणायला सुरुवात केली होती. गुप्तचर विभागाचे उपअधीक्षक ठाकूर विश्वेश्वर सिंग, पोलीस अधीक्षक जॉन नॉट बावर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्त बैठक घेतली. उद्दिष्ट एकच होतं, चंद्रशेखर आझाद यांना जिवंत किंवा मृत पकडणं. अलाहाबादमधील रिझर्व्ह पोलीस लाईनमधील 80 सशस्त्र पोलीस सतत सज्ज ठेवण्यात आले. आदेश मिळताच 15 मिनिटांमध्ये कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची त्यांची तयारी होती. आझाद यांच्यावरती आधीच 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं. शिवाय या मोहिमेमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांना बढती, वेतनवाढ आणि रोख पारितोषिक देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. 26 फेब्रुवारी रोजी क्रांतिकारकांची बैठक झाली. भगतसिंगांच्या शिक्षेवरती चर्चा झाली, पण कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. त्याच दिवशी पोलिसांचे गुप्तहेर कटारा मोहल्ल्यातील प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवून होते. वीरभद्रकरनं सतत गुप्त संदेश पाठवले जात होते. पंडितजी येथे आहेत, काल ते अल्फ्रेड पार्कमध्ये होते, सुशीला दिदी आल्या आहेत. अशा माहितीमुळे पोलिसांचं जाळं अधिकच घट्ट होत गेलं. या काळात आझाद यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्यांनी आपल्या सहकार्याला सांगितलं होतं की काल रात्री मला एक भयंकर स्वप्न पडलं. मी चारही बाजूंनी शेकडो पोलिसांनी वेढलेलो होतो. सर्वजण माझ्यावरती गोळ्या झाडत होते आणि मी त्यांना प्रत्युत्तरही देत होतो. त्यांनी सहकाऱ्यांना इशाराही दिला होता, सरकार आता वीरभद्रचा उपयोग करून आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, सर्वांनी सावध रहा. या चिंतेच्या वातावरणातही एक आनंदाची बातमी होती. जवाहरलाल नेहरू यांनी यशपाल आणि सुरेंद्रनाथ पांडे यांना रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यासाठी आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं होतं. त्यांनी 2,000 रुपये पाठवले.
त्यापैकी 1500 रुपये आझाद यांनी यशपाल यांच्या हाती दिले आणि प्रवासासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सांगितले. त्या रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये भविष्यातील योजनांबद्दल चर्चा झाली. 27 फेब्रुवारी 1931 शुक्रवार हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये कायमचा कोरला जाणार होता. सकाळी आझाद नेहमीप्रमाणे लवकर उठले. त्यांनी धोतर, कुर्ता आणि त्यावरती बिनबाह्यांचा कोट परिधान केला. त्यांच्या कोटाच्या खिशात त्यांचं आवडतं अमेरिकन बनावटीचं कोल्ट 32 ACP पिस्तूल होतं. अतिरिक्त गोळ्यांची मॅगझीन त्यांनी कुर्ता आणि कोटाच्या खिशात ठेवली. त्यांच्याजवळ इतर शस्त्रेही होती, पण त्या दिवशी त्यांनी हेच पिस्तूल सोबत घेतलं. घरातून निघताना भवानीसिंग रावत यांनी त्यांना नाश्ता करून जाण्याचा आग्रह केला. तेव्हा आझाद हसून म्हणाले, मला तातडीनं एका व्यक्तीला भेटायचे आहे. माझा नाश्ता ठेव, मी परत आल्यावरती खाईन. पण नियतीनं ठरवलं होतं की तो नाश्ता त्यांच्या नशिबात नव्हताच. यशपाल आणि सुरेंद्रनाथ पांडे खरेदीसाठी बाहेर पडले. चंद्रशेखर आझाद त्यांच्यासोबत अल्फ्रेड पार्कपर्यंत चालत गेले. तेथे सुखदेवराज सायकलवरून आले. यशपाल आणि पांडे पुढे निघून गेले. आझाद आणि सुखदेवराज मात्र पार्कमध्ये फेरफटका मारत बोलत राहिले. दुसरीकडे वीरभद्रने त्यांना पाहताच धावत कटारा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन शंभूनाथला खबर दिली. पंडितजी अल्फ्रेड पार्कमध्ये आहेत, लगेच चला. ही बातमी मिळताच फोन खणखणला. काही क्षणातच 80 सशस्त्र पोलीस 4 वाहनातून पार्ककडे धावू लागले. नॉट बावर, विश्वेश्वर सिंग, मेजर्स टिटरटन, हॉलिन्स आणि इतर अधिकारीही वेगानं तेथे पोचू लागले. त्यावेळी आझाद आणि सुखदेवराज एका मोठ्या जांभळाच्या झाडाखाली बसून भविष्यातील योजनांवरती चर्चा करत होते. सुखदेवराज यांच्या नजरेस एक संशयास्पद व्यक्ती पडली. त्यांनी आझाद यांना सांगितले, तो माणूस सतत आपल्याकडे पाहत आहे. पण आझाद मात्र शांत राहिले. त्यांना कदाचित वाटले असेल की हा केवळ योगायोग आहे. काही क्षणातच नॉट बावरची कार त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबली. नॉट बावर हातामध्ये 455 कॅलिबरची बंदूक घेऊन झपाट्यानं पुढे आला. त्यानं विचारले, तू कोण आहेस? आणि उत्तराची वाट न पाहता ट्रिगर दाबला. गोळी आझाद यांच्या उजव्या मांडीत घुसली. रक्ताचा फवारा उडाला. क्षणभरही वेळ न दवडता आझाद यांनी आपल्या पिस्तुलातून प्रत्युत्तर दिलं. त्यांची पहिलीच गोळी नॉट बावरच्या उजव्या खांद्यात घुसली. त्यांच्या हातातील बंदूक दूर फेकली गेली. दुसऱ्या गोळीनं त्यांनी त्याच्या मोटारीचे टायर उडवले. नॉट बावर जीव वाचवण्यासाठी झाडामागे पळाला. तेवढ्यात विश्वेश्वर सिंग यांनी झाडामागून गोळी झाडली. ती आझाद यांच्या उजव्या खांद्याला घुसली. उजवा हात जखमी झाल्यानं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पिस्तूल डाव्या हातात घेतलं. पुढची गोळी त्यांनी विश्वेश्वर सिंग यांच्यावरती झाडली. ती थेट त्यांच्या जबड्यात घुसली. वेदनेने विव्हळत ते पिस्तूल टाकून पळून गेले. आता पार्कमध्ये 4ही बाजूंनी पोलिसांनी घेराव घातला होता. 80हून अधिक सशस्त्र पोलीस गुडघ्यांवरती बसून गोळीबार करत होते. आझाद आणि सुखदेव राज दोघेही प्रत्युत्तर देत होते. काही वेळानं सुखदेवराज यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. त्यांच्या शस्त्रात आझाद यांच्या गोळ्या बसत नव्हत्या. आझाद यांनी ठाम आवाजात सांगितले, राज, माझी परिस्थिती गंभीर आहे. मी आता वाचणार नाही. तू इथून निघ. देशाला तुझी गरज आहे. मी तुला संरक्षण देतो. सुखदेवराज यांचे डोळे पाणावले. आपल्या प्रिय नेत्याला एकटं सोडून जाण्याची त्याची इच्छा नव्हती. पण
गोळ्या संपल्यानं त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते जड अंतकरणाने तेथून निसटले. आता चंद्रशेखर आझाद पूर्णपणे एकटे उरले होते. एका बाजूला ते एकटे आणि दुसऱ्या बाजूला 80हून अधिक सशस्त्र पोलीस. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. आझाद जांभळाच्या झाडामागून अतिशय नेमकेपणानं प्रत्युत्तर देत होते. प्रत्येक गोळी अचूक लक्ष्यावरती लागत होती. त्यांचे नेमबाजीचे कौशल्य पाहून जिल्हाधिकारी ममफड यांच्या तोंडूनही उद्गार निघाले. वंडरफुल! काय अप्रतिम नेमबाज आहे! गोळीबाराचा आवाज ऐकून हजारो नागरिक आणि विद्यार्थी पार्क बाहेर जमले. सर्वांना त्या अद्भुत शौर्याचं दर्शन घ्यायचं होतं. पोलिसांनी गर्दीवरती गोळीबार करण्याची परवानगी मागितली, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ती तात्काळ नाकारली. सुमारे 32 मिनिटं हा भीषण संघर्ष सुरू राहिला. एकटा चंद्रशेखर आझाद शेकडो गोळ्यांचा सामना करत होते. त्यांच्या प्रत्येक गोळीचा त्यांनी हिशोब ठेवला होता. अखेर त्यांच्या पिस्तुलात फक्त एकच गोळी उरली. त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये अनेक वर्षांपूर्वी आपण घेतलेली शपथ जागी झाली. बनारस येथे इंग्रजांनी फटके मारल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली होती, मी कधीही इंग्रजांच्या हाती जिवंत लागणार नाही. त्यांच्या मनामध्ये स्वतःच्याच ओळी घुमू लागल्या. दुश्मनाच्या गोळ्यांचा आपण सामना करू. आपण आझाद आहोत आणि आझादच राहू. जिवंतही आझाद आणि मृत्यूनंतरही आझाद. त्यांनी शांतपणे आजूबाजूला पाहिले, पिस्तूल कपाळाला लावले, क्षणभर भारत मातेचे स्मरण केले आणि ट्रिगर दाबला. एकच आवाज झाला. गोळी त्यांच्या मस्तकात घुसली. भारत मातेचा हा शूर पुत्र आपल्या शब्दाला जागला. इंग्रजांच्या हातामध्ये जिवंत पडण्यापेक्षा स्वतःच्या हातून वीरमरण पत्करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प पूर्ण झाला. 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद अमर झाले. त्यांच्या बलिदानानंतर हजारो नागरिक पार्कमध्ये जमले. जनतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की इंग्रज प्रशासनाने त्यांचे पार्थिव गुप्तपणे हलवल्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हौतात्म्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभर पसरली. अल्फ्रेड पार्कमधील ते जांभळाचं झाड भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक पवित्र स्मारक बनलं. आज त्या उद्यानाला चंद्रशेखर आझाद पार्क म्हणून ओळखलं जातं आणि तेथील स्मारक प्रत्येक भारतीयाला एका निर्भय क्रांतिकारकाची आठवण करून देतं, ज्याने आपल्या नावाप्रमाणेच शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला आझाद ठेवलं होतं. जय हिंद.